नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर हुबलीकर्स मराठी चॅनल हे मी फक्त मराठी माध्यमातील आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला चॅनल आहे, खास तुमच्यासाठी. आणि माझा जो इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी मी शालिनी हुबलीकर चॅनल सुरू केलेला आहे. तर त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचा आयकॉन टॅप करा. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदी सर्व धडे प्रश्न उत्तरांसह प्लस मॅथ्स आणि सायन्स क्वेश्चन अँड आन्सर्स, पत्रलेखन, कथालेखन, कहाणी लेखन सगळं काही त्याच्यामध्ये मी अपलोड केलेलं आहे. तर जोपर्यंत मी ह्या नवीन चॅनलवरती सर्व काही शिकवणार तोपर्यंत तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघू शकता. ठीक आहे. तर आज मी शिकवत आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बालभारतीची नववी कविता विद्या प्रशंसा. तर विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे काय? मुलीचं नाव नाही आहे. विद्या म्हणजे शिक्षण, विद्या म्हणजे ज्ञान, जे आपल्याला शिक्षणामधून भेटतं, हो की नाही? तर विद्या प्रशंसा ही कविता लिहिलेली आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी. 1824 हा त्यांचा जन्मतारीख आहे, ही त्यांची जन्मतारीख आहे. आणि 1878 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. भाषांतरकार, रसिक पंडित, मराठी व्याकरणातील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे. अनुवाद करणे म्हणजे भाषांतर करणे. तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी रासेल्स ही सॅम्युएल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत. अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते. हातोटी म्हणजे काय? हातोटी म्हणजे मास्टरी. ठीक आहे. ते किती त्यांच्यामध्ये ते एकदम तरबेज होते असं. आता ह्या कवितेत त्यांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे? या कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे. आता बघा, कधीही कोणतीही कविता आणि हे जे वरती लिहिलेलं असतं ना, तर मुलं तिकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण करा ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं, त्यावेळी तुम्हाला कवीचं नाव किंवा लेखकाचं नाव आणि कशाबद्दल ती कविता लिहिलेली आहे, त्या कविताद्वारे तुम्हाला काय संदेश दिलेला आहे, तर थोडक्यात ती माहितीसुद्धा तुम्हाला लिहायची असते. तर ती माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटते. प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे. विद्या म्हणजे शिक्षण, ज्ञान, त्याच्याबद्दल या कवितेत त्यांनी सांगितलं आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर वाढतच असते. आता विद्या, ज्ञान, शिक्षण हे आपण जेवढं लोकांना देतो तेवढं आपलं सुद्धा ज्ञान वाढत जातं. आपल्याला सुद्धा नवीन नवीन शब्द समजतात, नवीन काहीतरी चांगलं शिकायला भेटतं. आता आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आमचं सिलेबस जे होतं ना, ते खूप वेगळं होतं. आता तुम्ही जे नवीन सिलेबस आहे तुमचं ते खूप वेगळं आहे. तर ह्या नवीन सिलेबसमधून सुद्धा आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटतं, हो की नाही? तर दुसऱ्याला दिल्याने विद्या कधीही कमी होत नाही, तर ती वाढतच असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते.
आता माणूस शिकला सवरला असेल तर तो शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. कळलं ना तुम्हाला? काहीही नसेल आणि फक्त त्याच्याकडे शिक्षण असेल आणि ज्ञान असेल तर तो काहीही नसताना सुद्धा त्याच्या ज्ञानाच्या जोरावरती तो कितीही उंचपर्यंत उंची तो गाठू शकतो कोणत्याही क्षेत्रामध्ये. तर विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण होऊ शकते. आता माणूस म्हटल्यावर सुख दुःख हे सगळे चाललेलेच असतं, हो की नाही, आपल्या आयुष्यामध्ये. तर एखाद्या वेळी दुःख आलं तर त्याचं आपण कशा प्रकारे निवारण करायचं, त्याच्यामधून कसं मार्ग काढायचं, ह्याचे मार्गदर्शन, ह्याचं ज्ञान आपल्याला कशामधून मिळते तर आपल्या शिक्षणामधून मिळते. विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे. विद्येसारखा वाटाड्या आणि मित्र. वाटाड्या म्हणजे आपण त्याला वाटतो, आपल्याकडे आहे ते ज्ञान आपण दुसऱ्याला वाटतो. आणि विद्येसारखा मित्र. का मित्र आहे? शिक्षण, ज्ञान, वाचन हे आपले का मित्र आहेत? कारण कोणत्याही संकटातून मार्ग आपल्याला त्याच्यामधूनच मिळतं, म्हणून तो आपला मित्र आहे. आणि त्याच्यापेक्षा चांगला मित्र कोणीही नाही असं या कवितेतून त्यांनी आपल्याला दर्शवलं आहे. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतली आहे. आता संदर्भासहित स्पष्टीकरण करामध्ये हे वाक्य जर तुम्ही टाकलत ना तर खूप चांगलं इम्प्रेशन पडेल पेपर तपासणाऱ्यांच्या वर. ठीक आहे. तर आता ही काय आहे कविता हे तुम्हाला समजलेलं आहे. आता काय कवितेमध्ये कवींनी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी कशा प्रकारे कवितेमध्ये आपल्याला त्यांचे विचार सांगितलेले आहेत ते आता आपण बघूया. ऐका वाचा म्हणा. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगमाजी. विद्येनेच मनुष्य आले. मनुष्याला विद्येमुळे या जगामध्ये काय भेटलेलं आहे? श्रेष्ठत्व भेटलेलं आहे, महानता भेटलेली आहे. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. अशी जगामध्ये एकही वस्तू तुम्हाला दिसणार नाही जी विद्येनेही असाध्य आहे. जर माणसाकडे विद्या असेल, ज्ञान असेल तर असाध्य असं काहीही नसतं. आता उदाहरणच आपण द्यायचं म्हटलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांची तर कहाणी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा माहिती आहे की ते लहान असताना स्टेशनवरती त्यांच्या पप्पांचं चहाचं टपरी होतं आणि नरेंद्र मोदी छोटे होते तेव्हा ते त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ट्रेनमध्ये लोकांना चहा विकायचे. त्यांची आई जी अजूनही आहे त्या लोकांच्या घरी कपडे भांडी करून त्यांच्या मुलांचं पालन पोषण करायचे. आणि अशा ह्या कुटुंबामधून शिकून सवरून सगळं ज्ञान संपादन करून तोच छोटासा मुलगा नरेंद्र आज आपल्या भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले की नाही? कशामुळे झाले ते? विद्येमुळे. त्याशिवाय अब्दुल कलाम आझाद आपल्या देशाचे राष्ट्रपतीही ते होते आणि ते सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ सुद्धा होते. ते सुद्धा अतिशय गरीब घरामध्ये जन्मले होते आणि त्यांनी आपलं शिक्षण मिळवण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. खूप गरिबीमध्ये आणि खूप दूर चालत जाऊन ते शिक्षण घ्यायचे. आपले लाल बहादूर शास्त्री तर रोज नदी पोहून नदीच्या पार
त्यांची शाळा होती, गावची नदी पोहून नदीच्या पार ते रोज शाळेत जायचे आणि तिकडनं ते परत नदी पोहून इकडे यायचे. म्हणजे जिथे इच्छाशक्ती असते ना मुलांनो, तिथे काहीही अशक्य नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे मी एवढी उदाहरणं का देते तुम्हाला? तुम्ही ज्यावेळी निबंध लिहिणार ना, तर निबंध लिहिताना तुम्ही अशा प्रकारचे उदाहरणं देऊन निबंध लिहू शकता. शिक्षणाचे महत्त्व, विद्यादान श्रेष्ठदान, कोणतंही निबंध आलं तर तुम्हाला हे मी जे एक्सप्लेन करते ना आता, ते तुम्हाला मदतीला येईल. ठीक आहे? तर विद्येने असाध्य असं काहीही नाही. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. देऊनी किंवा भोगुनी, विद्या जे ज्ञान आहे ते दिल्याने, ओके, किंवा भोगल्याने. आता मी शिकलेली आहे, मी तुम्हाला शिकवत आहे, मी विद्यादान देत आहे, तुम्ही शिकत आहात, हो की नाही? पण तुमच्याबरोबर मी सुद्धा शिकत आहे. आज मी शिकली म्हणून मी तुम्हाला शिकवू शकत आहे, हो की नाही? आणि त्याचा मला आनंद होतो आणि या शिक्षणाचा मला उपयोगही होतो. मी माझ्या मुलांना चांगलं संस्कार देते. आमच्या शेजारी पाजारी जी मुलं आहेत त्यांना मी चांगल्या गोष्टी सांगते. तर अशा प्रकारे अनेक माझ्या ज्ञानाचा उपयोग मी अनेक प्रकारे करू शकते. म्हणूनच देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. उणे होणे म्हणजे कमी होणे. तर दिल्याने किंवा विद्या भोगल्याने मी मोठं महल बांधीन, मी बंगला बांधीन, का तर मी शिकली सवरलेली आहे, मला त्याचा उपयोग कसा करायचा मला माहिती आहे. तर ते मी भोग करते, त्याचा उपभोगही करते आहे आणि मी देतेही आहे विद्या. दिल्याने किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. ते कधीही कमी होत नाही. उणे म्हणजे कमी, समानार्थी शब्द लक्षात ठेवा. उणे होणे म्हणजे कमी होणे, तर ते कधीही कमी होणार नाही, तर ते सदैव वाढतच जाते. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वसे. ऐसे एकच विद्याधन. विद्याधन हे जे आहे आपलं जे ज्ञान आहे, जे काय आपण शिक्षणामधून मिळवलेलं आहे, हे एक असं धन आहे की ते फक्त आपल्याकडेच असतो आणि त्याचा अनुभव आपणच उपभोगू शकतो. अद्भुत गुण ना हा दुजांत वसे. आता मी शिकली आहे तर माझ्यामधली जी क्वालिटी आहे ती माझ्यातच आहे ना. माझ्यासारखी क्वालिटी मीच आहे, माझ्यासारखी ज्ञानी मीच आहे, तर ते दुसरा कोणीही होऊ शकत नाही. कळलं ना तुम्हाला? खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण ना हा दुजांत वसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार. नानाविध रत्नांची, वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांची, हिऱ्यांची, कनकांची, कनक म्हणजे सोनं, कनकांची असती भूषणे फार. हिऱ्या, माणिक, मोती, सोने अशा अनेक आभूषणे खूप असतील. परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. पण विद्येपेक्षा श्रेष्ठ आणि शोभेल असा अलंकार ह्या जगामध्ये दुसरा कोणताही नाही. अलंकार म्हणजे दागिना, ज्ञानाचा दागिना, विद्येचा दागिना. हा हिरे, माणिक, मोती आणि सोन्यांच्या दागिन्याही पेक्षा खूप मोठा अलंकार आहे आणि खूप शोभादायक अलंकार आहे. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही. या साऱ्या भुवनी म्हणजे या धर्तीवर, या पूर्ण धर्तीवर विद्येसारखा सखा नाही. सखा म्हणजे मित्र. विद्येसारखा दुसरा मित्र कुणीही नाही. तर सगळ्या संकटातून बाहेर कोण काढतं आपल्याला? विद्याच बाहेर काढते आणि तोच आपला खरा मित्र आहे.
अनुकूळ ती जयाला नित्य, तयाला उणे नसे काही. आणि ज्या व्यक्तीकडे विद्या असेल, योग्य ती विद्या असेल, तर ह्या जगामध्ये त्याला कशाचीही कमी नसते. अनुकूळ ती जयाला, ज्याच्याकडे विद्या असते. नित्य, नित्य म्हणजे नेहमी. तयाला उणे नसे काही, त्याला कधीच कशाचीही कमतरता नसते, कमी नसते. गुरुपरी उपदेश करी, संकट समयी उपायही सुचवी. आता जी काही विद्या आपण शिकलेलो आहोत, तर ती आपल्याला गुरुच्या सारखी उपदेश करत असते. आपण शिकलेली विद्या आपल्याला गुरुसारखी उपदेश करत असते. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्यावेळी हे सगळे निर्णय घेताना आपल्याला कशाचा उपयोग होतो, तर आपल्या विद्येचा उपयोग होतो, आपल्या ज्ञानाचा उपयोग होतो. म्हणून विद्या ही आपल्याला गुरुसारखा उपदेश करत असते. संकट समयी उपायही सुचवी. संकटाच्या वेळी आपल्याला उपायही विद्येमुळेच भेटतात, हो की नाही. एक रस्ता बंद झाला तर 2 किंवा 4 रस्ते आपल्यासाठी उघडलेले असतात. आणि संकटाच्या वेळी आपल्याला आपली विद्या जी असते ती मदत करते. आपलं ज्ञान जे आहे तेच आपलं मदत करते, आपल्याला योग्य उपाय सुचवते की त्या संकटातून आपण कशा प्रकारे बाहेर पडू शकतो. चिंतित फळ देऊनिया, कल्पतरू परी मनोरथा पूर्वी. चिंतित फळ देऊनिया, चिंतित म्हणजे जे आपल्याला हवे आहे ते फळ देऊनिया. आपल्याला फळ, आपल्याला जे हवे ते फळ कशापासून भेटते, विद्येपासून. तर विद्येची कल्पना कशाशी केलेली आहे, तर कल्पतरू परी मनोरथापूर्वी. कल्पतरू म्हणजे असं झाड जे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. तर कल्पतरूप्रमाणे ते आपले सगळे मनोरथ पूर्ण करते. या परी सकल सुखे जी देई, दुखे समस्त जी वारी. आणि ती आपल्याला सर्व प्रकारचे सुख मिळवून देते आणि सर्व प्रकारच्या दुःखामधून ती आपल्याला बाहेर काढते. कोण? विद्या, आपलं ज्ञान, आपलं वाचन, आपलं शिक्षण. ज्या विद्या देवी ते अनन्य भावे, सदा भजा भारी. तर अशा या विद्या देवीला, विद्या देवी म्हणजे शारदा देवी, सरस्वती ही विद्येची देवी आहे. तर तिला अनन्य भावे, अनन्य भावे म्हणजे अतिशय मनोभावाने सदा भजा भारी. तर तिचं आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. अशा प्रकारे विद्येचं महत्त्व त्यांनी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्याला या कवितेतून दिलेलं आहे. तर मी एकदा तुम्हाला कविता वाचून दाखवू इच्छिते, म्हणजे तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. ओके, करते हा मी प्रयत्न. हसायचं नाही तुम्ही लोकांनी, ठीक आहे? ऐका, वाचा, म्हणा. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्या सम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी, संकट समयी उपायही सुचवी.
चिंतित फळ देऊन या कल्पतरू परी मनोरथापूर्वी, या परी सकल सुखे जी देई, दुखे समस्त जी वारी, त्या विद्या देवी ते अनन्य भावे, सदा भजा भारी. ठीक आहे. आय होप तुम्हाला आवडली असेल ही कविता. तर एक लाईक नक्की द्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना फॉरवर्ड करायला विसरू नका. ठीक आहे. आता याच्या प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करते तुम्हाला. ठीक आहे. तर चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.